नमस्कार. ज्ञानेश्वरी नित्यपाठ 12वी ओवी. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. कर्मफळी आस न करावी म्हणजे की आपण कर्म करताना ते व्यवस्थित करायचं, पण फलाशा ठेवून नाही. अर्थात म्हणजे आपण जेव्हा ऑलिम्पिक्सची वगैरे तयारी करतोय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतोय, त्यावेळेला आपण असा विचार करतो की आपल्याला 100पैकी 100 मार्क मिळावे. समजा 10 सेकंदाचा रेकॉर्ड आहे तर आपण 10 सेकंदापेक्षा कमी करायचा प्रयत्न करतो, तर ते तसं कर्म करायचं. पण फळ शेवटी भगवंताच्या हातात असतं की आपण त्यावेळेला जे बेस्ट आहे त्या बेस्टपेक्षा चांगलं करावं, बेस्ट प्रॅक्टिसेसपेक्षा चांगलं करावं. हे ठीक आहे, हे कर्म परफेक्शनकडे जातं त्यावेळेला, पण अल्टिमेटली ते केल्यानंतर फळ काय मिळेल ते आपल्या हातात नसतं, हेच त्यांना सांगायचं. आणि कुकर्मी संगतीनं व्हावी, वाईट मार्गाला जायचं नाही, करप्शन करायचं नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात की आपल्या भारतीय शास्त्रानुसार जे पण चांगलं आहे, शाकाहारी राहणं, शुद्ध कर्म करणं, आईबाबांचा मोठ्यांचा मान ठेवणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी, वाईट संगतीत जायचं नाही. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. अशी सत्क्रिया सतत करत राहायची. सत्क्रिया 24 तास भगवंताशी सत्क्रिया, सत्कर्म, कर्मयोग सतत 24 तास, 7 दिवस, वर्षभर, जन्मभर आपण सतत चांगले कर्मच करायचे. श्वासागणित, प्रत्येक श्वासागणित, प्रत्येक हार्टबीट, पल्सबीट, प्रत्येक विचाराकडे डोळ्यांची उघडझाप आपण जे काल बघितलं तसं आपण हेतू घेणं, की आपला म्हणजे उद्देश असायचा, हेतू असावा, चांगला असावा, पण मला हे असंच मिळालं पाहिजे. आणि नंतर मग ते मिळण्याकरता कोणत्याही स्तरावर जाऊन लाच देऊन अंपायर विकत घेऊन जसं मॅच जिंकतात, ते गंमत सांगतं, तसं नाही करायचं. की आपण खेळायचं आणि मग जो रिझल्ट येईल तो येईल. कधी आपण हरतो, कधी जिंकतो, आहे की नाही, असं खेळामध्ये असतं. तसंच जीवनामध्ये पण कधी आपण हरलो तर आपण त्याच्यातनं शिकतो, जिंकलो तर आपल्या वाट्याला अजून एक मेडल लागतं, नाही की नाही. की सुवर्णपदक विजेता, नंबर 1 मेरिट, 2 मेरिट, 3 मेरिट, 10वा मेरिट, 100वा मेरिट, ठीक आहे. आणि फेल झालं तर ठीक आहे, पुन्हा एकदा प्रयत्न करायचा, पुढे जायचं, नाही की नाही, असं. पण फलाशा, त्या फळाशेकडे आपण लक्ष ठेवलं तर आपलं काम चांगलं नाही होणार. अरे हा पहिल्या दिवसापासून आपण परफेक्शनच्या मागे लागलो की हे बरोबर जमत नाही, तर कसं होणार. छोट्या छोट्या कार्यातनं छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन आपण परफेक्शन करू शकतो. पहिले बेक 2 1 2 होतं, आणि त्यानंतर मग काही जणांना मग 99चा पण पाढा येतो, 99चा पण पाढा येतो. तसं स्टेप बाय स्टेप लहानपणापासून या चांगल्या सवयी लावल्या तर हे अंगवळणी पडून जातं. स्वामीजी 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष, 48 वर्षच्या साधनेच्या गोष्टी करायचं. तर तसं आपण सतत भगवंताशी एकरूप राहून 24 तास भगवंताची सत्क्रिया, सत्कर्म करायचं. वाईट संगतीत, आपल्या मनाच्या वाईट संगतीतही नाही राहायचं, मनात वाईट विचार पण नाही ठेवायचे, आणि सतत चांगल्या विचारात राहून सत्कर्म, सत्कार्य करायचं. सत्कार्य म्हणजे सत म्हणजे भगवंताशी एकरूप होऊन करणं. ठीक आहे. धन्यवाद.